श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. कर्तेपणाचा अभिमान कधीच कोणाला जास्त असू नये. विषयात राहूनसुद्धा परमात्म्याची भक्ती होईल का, तर विषय सोडल्याशिवाय मी भक्ती करतो असं म्हणणं चुकीचंच आहे. विषय आहे तिथे भक्ती नाही आणि भक्ती आहे तिथे विषय नाही. भक्त म्हणजे काय, तर भगवंताचं होऊन राहणं. त्याला शरण गेल्याशिवाय त्याचं होताच नाही येत. आणि अभिमान ठेवून आपल्याला कधीच भक्त होता येत नाही. प्रथम अभिमान कसा नाहीसा होईल ते आपण बघितलं पाहिजे आणि त्याप्रमाणे प्रपंच केला पाहिजे. मी प्रपंचात राहतो, मी अमुक करीन, मी तमुक करीन, तसेच होईल असं म्हणत वागत राहिलो तर तसं होत नाही. परवा एकजण आले आणि म्हणाले की हे आता अगदी थोड्या दिवसांचेच सोबती आहेत, तरीही मी अमुक करेन, मी तमुक करेन असं म्हणतच असतात. आयुष्याच्या शेवटच्या घटकेपर्यंत केवढा अभिमान. म्हणून सांगतो की नका करू. मी करतो, हे करतो, ते करतो, मी करेन. अहो, ही भावना टाकून द्या. सगळं काही तो करत असतो आणि त्याची इच्छा असेल त्याप्रमाणे सगळं होत असतं. कोणतंही कर्म केलं तरी अमुक एक फळ मिळते असं वेदांतात सांगितलेलंच आहे. पण वेद विषयासक्ती वाढवतात असे काहीजण म्हणतात. वडील माणसं जसं औषध देताना गुळाचा खडा दाखवतात तसंच हे आहे. माणसाच्या फळाच्या आशेनेच कर्म करायला लागावे. तो कर्म करू लागला म्हणजे मग आपोआप फळावरची त्याची आसक्ती कमी होते. पण अभिमान जाऊन मी करता नसून तोच करविता आहे असं वाटायला पाहिजे आणि ते वाटायला लागतं. मग तो जे कर्म करेल ते देवाला आपोआप अर्पण होते. संकट आले म्हणजे आपण देवाला नमस्कार करतो. देवाने मनासारखं दिलं नाही म्हणजे देवात अर्थ नाही असंही म्हणतो. पण देवाला फसवणं शक्य आहे का हो? तो म्हणतो, हा सुखात असताना माझी आठवण काढत नव्हता आणि आता आठवण काढतो आहे. वास्तविक देवाने आपल्याला पावावे असं आपण काय केलं आहे सांगा बरं. म्हणून केव्हाही देवाला फसवू नका, कारण देव फसला न जाता फसगत मात्र आपलीच होते. आपण प्रपंचासाठी रोज इतके काबाड कष्ट करतो, परंतु दिवसातनं एखादा तास तरी देवासाठी काही कार्य करतो का, खर्च करतो का, हे आपल्यालाच आपण विचारून पाहायचं. जोपर्यंत विषयाची आस आहे तोपर्यंत तुम्ही भगवंताचे दास नाही होऊ शकत. आणि म्हणूनच विषयासक्ती सोडा. भगवंताचं व्हायचं असेल तर भगवंताचं होण्यासाठी फक्त त्याच्यासाठीच त्याचं नाव घ्या. कर्तेपणाचा अभिमान सोडून द्या, म्हणजे सगळं काही छान होईल. श्री गुरुदेव दत्त.